नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. नवी मुंबई एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2011 साली घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला तब्बल 14 वर्षांनंतर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातून अटक करण्यात आली आहे. मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबईच्या पथकानं आरोपीला खेड तालुक्यातून ताब्यात घेतलंय. लक्ष्मण गंगाधर काकडे, वयवर्ष 36, राहणार खेड, जिल्हा पुणे असं या आरोपीचं नाव आहे. त्यानं 2011 साली त्याच्याच सहकार्याचा केवळ 1000 रुपयांसाठी खून करून पळ काढला होता. 26 नोव्हेंबर 2011 रोजी वाशी सेक्टर 19 परिसरात गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून अजिनाथ त्र्यंबक दौंड, राहणार अहमदनगर याची हत्या करण्यात आली होती. मृत दौंड आणि आरोपी काकडे हे ट्रक चालक आणि क्लीनर म्हणून एकत्र काम करत होते. 1000 रुपयांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून आरोपी क्लीनर काकडे याने सहकार्याचा खून केला होता. या प्रकरणामध्ये एपीएमसी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 302 नुसार गुन्हा दाखल झाला होता. या खुनानंतर आरोपी लक्ष्मण काकडे फरार झाला होता. पोलिसांनी 2015 साली आरोपीविरुद्ध सीआरपीसी कलम 299 अन्वये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. त्यानंतरही आरोपीचा शोध मागील 14 वर्षे लागला नव्हता. पुन्हा या गुन्ह्याचा तपास नव्याने सुरू करण्यात आला. केंद्र सरकारनं विकसित केलेल्या नॅटग्रीड पोर्टल आणि अन्य तांत्रिक माध्यमांच्याद्वारे आरोपीबाबतची माहिती मिळवण्यात आली. डेटा विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर सुनील शिंदे यांच्या पथकानं खेड तालुक्यात येऊन आरोपीला शिताफीनं ताब्यात घेतला. आरोपीला अटक करून एपीएमसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आहे. खेड तालुक्यातील नेमक्या कोणत्या गावातून आणि कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून या आरोपीस ताब्यात घेण्यात आलं याचा तपशील स्थानिक पोलिसांकडून देण्यात आला नाही. भरधाव वेगातील दुचाकीने पाठीमागून जोराची धडक दिल्यानं पुढील दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास पुणे नाशिक रोडवर चाकण या ठिकाणी घडली. मच्छिंद्र लहान गोंडगिरे, वयवर्ष 38, राहणार मांजरी असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दुचाकीस्वाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे नाशिक महामार्गावर चाकण येथे सूर्या हॉस्पिटल समोर पुढील दुचाकीला मागून आलेल्या दुचाकीस्वाराने जोराची धडक दिली. यात फिर्यादी यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. खेड तहसील कार्यालयातील विविध जमिनीविषयक दाव्यांबाबत पक्षकार सकाळपासून तारखेला येत असतात. मात्र तहसीलदारांचे अचानक प्रशासकीय दौरे ठरत असल्यानं तारखा पुढे ढकलल्या जातात किंवा त्याच दिवशी दुपारी 3 नंतर घेतल्या जातील असे सांगितले जाते. त्यामुळे पक्षकारांचा दिवस वाया जातो. याबाबत पक्षकार यांनी तहसील कार्यालयाने कार्यपद्धती सुधारावी अशी मागणी केली आहे. तसेच तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी आठवड्यातील काही दिवस विभागून तारखा घ्याव्यात, कारण वकील एकाच वेळी दोन्ही कार्यालय सुनावणी घेत असेल तर दोन्हीकडे उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे अनेक प्रकरणात तारखा वाढत जातात असे वकील आणि पक्षकार यांच्याकडून सांगण्यात येत आहे. राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सागर काळूराम पाटोळे यांची तर उपाध्यक्षपदी अश्विनी राजेंद्र पाचारणे यांची बिनविरोध निवड झाली. बँकेचे मावळते अध्यक्ष दिनेश ओसवाल आणि उपाध्यक्ष अविनाश कहाणे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या पदांसाठी मंगळवारी दिनांक 1 जुलै 2025 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन सरसमकर यांनी संचालकांची विशेष सभा बोलावली होती. अध्यक्षपदासाठी सागर पाटोळे यांच्यासह ज्येष्ठ संचालिका विजय शिंदे यांचे अर्ज दाखल झाले. उपाध्यक्षपदासाठी अश्विनी पाचारणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. निर्धारित वेळेत विजय शिंदे यांनी माघार घेतल्यानं अध्यक्षपदी पाटोळे आणि उपाध्यक्षपदी पाचारणे यांची बिनविरोध निवड झाली. चाकण औद्योगिक परिसर देशाच्या विविध भागातून आलेल्या नागरिकांसाठी रोजगार देत आहे. अनेक कामगार, लहान मोठे व्यावसायिक यांची उपजीविका चाकण औद्योगिक भागावर चालते. धक्कादायक म्हणजे राज्याच्या विविध भागातून आलेल्या असामाजिक प्रवृत्तींनी गैरमार्गाने या भागात प्रशासनाला हाताशी धरून अवैध धंदे व खोट्या तक्रारी, आरोप किंवा जाळ्यात ओढून लुबाडणूक करण्याचे प्रकार आपल्या उपजीविकेचे साधन म्हणून केले आहे. अशा मंडळींनी आपल्या टोळ्या निर्माण केल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून जमिनींचे ताबे, खोटी प्रकरणे अशा गोष्टी उभ्या करून वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून सेटलमेंट, अवैध धंदे थेट स्वतः किंवा आपल्या मर्जीतल्या मंडळींना देऊन आणि यासाठी आपल्या पदरी गुंड पोचून अनेक गैरप्रकार चालवले जात असल्याची बाब समोर येत आहे. अशा लोकांच्या नादाला लागण्याचे धाडस कोणीही करत नाही. त्यामुळे त्यांची हिंमत आता वाढली आहे. गैरप्रकार करून चाकण परिसरातील औद्योगिक भागात उपजीविका चालवणाऱ्या आणि सामाजिक कार्यकर्ते असल्याचा बुरखा पांघरणाऱ्या असामाजिक प्रवृत्तींना कोण चाप लावणार असा प्रश्न या भागात निर्माण झाला आहे.
पुणे जिल्ह्यात संततधार पडत असलेल्या पावसाने व खेड तालुक्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या दमदार पावसाने सह्याद्रीच्या पर्वतरांगा पर्यटकांना खुणावत आहेत. डोंगररांगी हिरवा शालू पांघरला आहे. वांद्रे तालुका खेड पधरवाडीच्या डोंगरावरून रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात पडणारे असंख्य धबधबे आणि निसर्ग खेड तालुक्यातील पत्रकार तुषार मोठे यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले आहेत. अलीएक्सप्रेस प्लॅटफॉर्मच्या नावाखाली 1.11 लाख रुपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या 5 आरोपींना अवघ्या 24 तासात पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी नागपूर आणि पुणे येथून अटक केली. गुंतवणुकीवर 10 ते 15% नफा मिळेल असे सांगून खोटा इलेक्ट्रॉनिक अभिलेख तयार केला. त्या आधारे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली. फसवणूक केलेल्या रक्कम रोख स्वरूपात काढून त्याचे USDT या क्रिप्टो करन्सीमध्ये रूपांतर केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. शरद दिलीप सराफ वय 48 हडपसर पुणे, सूरज तात्याराम सायकर वय 28 हडपसर पुणे, संकेत संदीप नावले वय 24 हडपसर पुणे, नागेश नरसिंगराव गंगे वय 28 हडपसर पुणे, योगीराज किसन जाधव वय 29 फलटण सातारा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. एका व्यक्तीला सतत फोन करून अलीएक्सप्रेस या प्लॅटफॉर्मद्वारे गुंतवणूक केल्यास 10 ते 15% नफा मिळेल असे सांगण्यात आले. फिर्यादी व्यक्तीने सुरुवातीला काही पैसे गुंतवले, त्यावर त्यांना अधिक नफा झाल्याचे दिसले. याबाबत आरोपींनी खोटा इलेक्ट्रॉनिक अभिलेख तयार केला होता. फिर्यादी व्यक्तीकडून गुंतवणूक वाढवत नेली. फिर्यादीने तब्बल 1,11,15,00,000 रुपयांची गुंतवणूक केली. त्यावर त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचे दिसत होते. त्यांनी ती रक्कम काढून घेण्याचा प्रयत्न केला असता रक्कम काढताना गव्हर्नमेंट टॅक्सेस भरावे लागतील असे सांगून आरोपींनी पैसे अडवले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. असं करून या गुन्ह्यात एकूण आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि या संदर्भातला पुढील तपास चालू आहे. ई-चलन कार्यप्रणालीच्या माध्यमातून सुरू असलेल्या दंडात्मक कारवाई विरोधात मालवाहतूक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मालवाहतूक संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच मालवाहतूक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. त्यामुळे उद्योग नगरीतील कंपन्यांमधील उत्पादनासह आयात परिणाम होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड, चाकण, भोसरी आणि तळेगाव दाभाडे MIDC आहेत. या उद्योगांना कच्चा माल, यंत्रसामग्री पुरवण्यासाठी रस्ते वाहतूक महत्वाची भूमिका बजावत आहे. या भागातील पुणे, नाशिक व तळेगाव, चाकण, शिक्रापूर महामार्गावरून दररोज हजारो अवजड वाहने ये जा करतात. या वाहनांवर CCTV आणि GPS यंत्रणेद्वारे आधारित तसेच वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. अवास्तव दंड तसेच तांत्रिक अडचणींमुळे चुकीच्या नोटीस मिळण्याचे प्रकारही वाढले असल्याच्या वाहतूकदार संघटनेचा आरोप आहे. या कारवाई विरोधात मालवाहतूक संघटनांनी बुधवारपासून बंदची हाक दिली. बंदमध्ये मालवाहतूक करणाऱ्या राज्यातील विविध 30 संघटना सहभागी झाल्यामुळे मालवाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. मध्यरात्रीपासून चक्काजाम आंदोलनात सहभागी होणार आहेत. वाहन चालकांनाही आंदोलनात स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. संघटनांच्या काही प्रमुख मागण्या असून त्यामध्ये ई-चलनाद्वारे आकारण्यात आलेले दंड माफ करावेत, अन्यायकारक दंड वसुली सुरू आहे ती थांबवावी, अनेक शहरांमध्ये मालवाहतूक वाहनांना बंदी केली आहे याचा पुनर्विचार करावा, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर क्लीनर असावा, ही अट रद्द करावी अशा मागण्या आहेत. बदली झालेल्या पोलीस उपायुक्तांची नियुक्ती. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात 2 नवीन पोलीस उपायुक्त झाले आहेत. त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. झोन 1च्या पोलीस उपायुक्तपदी संदीप आटोळे यांची तर मुख्यालयातील पोलीस उपायुक्तपदी श्वेता खेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे आणि स्वप्ना गोरे यांची बदली झाल्यानंतर पोलीस विभागात वरिष्ठ पातळीवर फेरबदल करण्यात आले. गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदी डॉक्टर शिवाजी पवार, परिमंडळ 3च्या उपायुक्तपदी बापू बांगर आणि वाहतूक विभागात विवेक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आषाढी वारी सोहळा, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत सोलापूर जिल्ह्यात करण्यात आले. आज दुपारी पुरंदवडे येथे माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिल्या गोल रिंगणाचा सोहळा पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो वारकरी भाविक आतुर होते. पुण्यातील कोथरूड येथील महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या 1 दिवसीय सेमिनार कार्यक्रमात खेड तालुक्यातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट पोपटराव तांबे यांना अवॉर्ड 2025 देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र आणि गोवा परिषदेचे पदाधिकारी व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रेवती मोहिते डेरे यांच्यासह न्यायाधीश उपस्थित होते. Now I would like to invite Advocate
कळमोडी उपसा योजनेचे सुप्रमा तसेच फेअरजल नियोजन प्रस्तावाच्या सद्यस्थितीचा अहवाल कळमोडी पाणलोट विकास संस्थेच्या मागणीनुसार भामा आसखेड धरण विभागाचे कार्यकारी अभियंता NS करे यांनी अधीक्षक अभियंता पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांना दिनांक 1 जुलै 2025 रोजी सादर केलाय। गेली 28 वर्षे उपसा योजना पूर्ण होऊ शकली नाही। तांत्रिक बाबींची पूर्तता जलसंपदा विभागाने तातडीने करून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मान्यता व सुप्रमा मंजूर होऊन योजनेला गती देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे यांनी केली आहे। भात शेती करण्यासाठी आजही खेड तालुक्यात भात खाचरामध्ये एका कोपऱ्यात जमीन भाजणी करून भात रोपे तयार केली जातात। मात्र या पारंपरिक राब भाजणी करून भात रोपे तयार करण्याच्या पद्धतीला छेद देत पश्चिम आदिवासी भागातील खरपूड गावच्या बाळशीराम गवारी या आदिवासी तरुण शेतकऱ्याने चक्क वाफे तयार करून भात रोपे तयार केली आहेत। खेड तालुक्यातील वाडा गावातून लांडगेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मुस्लिम दफनभूमीच्या रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीटीकरणासाठी 15व्या वित्त आयोगातून 12.5 लाख रुपये खर्चाच्या कामास मंजुरी मिळाली आहे। मात्र सुरुवातीचे खडीकरणाचे कामच निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य महेश नेहरे यांनी केली आहे। पुणे लाईव्हला त्यांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवले आहेत। मी आवाज उठवतोय म्हणून त्या अधिकारी मला सरळ पोलिसांचा दम देतोय का तुझ्यावरती गुन्हा दाखल करतोय, सरकारी कामात अडथळा आणला म्हणून। असा करीत असेल तर याला मी गोडा लावल्याशिवाय राहत नाही। आत्ता बिंदास गुन्हा दाखल करावा, काय अडचण नाही। याच्या अगोदरच तहसीलदार होती, तिला घालवली। पंढरपूर पायीवारी पालखी सोहळ्यातील संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा आता सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला आहे। या पायी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने खेड तालुक्यातील शाळांमधून मुले वारकऱ्यांच्या वेशात गावातून दिंडी सोहळा साजरा करताना दिसत आहेत। तळवडे गावच्या गणेशखिंड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांनी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते। चाकण राक्षेवाडी रस्त्याची पावसाने यंदा पुन्हा एकदा अत्यंत दुरावस्था झाली आहे। हजारो विद्यार्थी आणि नागरिक या रस्त्याने ये-जा करत असतात। स्थानिक नागरिकांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। चाकण पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना या रस्त्याची पाहणी करण्यासाठी बोलावून स्थानिक राक्षेवाडी आणि आगरवाडी भागातील नागरिकांना अक्षरशः अधिकाऱ्यांना घेराव घालत त्यांनी धारेवर धरले। तत्काळ रस्त्याचे काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला। संतप्त झालेल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी काय सांगितले पाहूया। नाही, आता ह्याच्यामध्ये पाहणी केली, करून घेऊ। एक आठवड्यामध्ये काम आपण करून मागच्या 8 वर्ष तेच चालू आहे। या रस्त्यावरती प्रत्येक वर्षी आणून मुरुम टाकला जातो, या असे चॉकलेटच्या नद्या तयार होतात, लोकांच्या समस्या आहेत तसेच। आता नेमकं तुम्ही काय कॉन्क्रीट काय काम करणार आहे? पावसाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामध्ये तात्पुरता खड्डे वगैरे बुजवून घेऊ आपण। बाकी जे मंजूर झालेली काम आहेत ते कामं लवकरात लवकर मार्गी लावण्यास। तुम्ही असे ठेकेदार आहेत का? नगर परिषद यांच्या सुपरविजन खाली काम चालू आहे। कशामुळे थांबले काम? आता इतके दिवस उकरून ठेवले, आता पुढचा पण भाग पाईपलाईन म्हणून थांबले ते। पाईपलाईन गुरुवारी तुम्हाला माहिती आहे का नाही? तुम्हाला माहिती आहे का नाही? तुम्ही काम बघताय, तुम्हाला काहीच माहिती नाही। किती दिवस झाले तुम्ही आले? माहिती आहे मला, पाईपलाईन मुळे ना काम बाकी। कोणते पाईपलाईन? पाण्याची पाईपलाईन किती दिवस झाले? 1.5 महिना ठेकेदार तुम्ही आहेत का? ठेकेदार कोणी? वार्षिक ठेकेदार रस्ते। मग आता तुमच्याच याच्या खाली चालू आहे का? जबाबदारी तुझी, जबाबदारी कोणाची? सरांनी सूचना दिल्याप्रमाणे आता सरांनी आता सूचना दिल्या। अगोदर काय? अगोदर ते कृष्ण सुपर मार्केट पाशी सांगितले, तिथले मुरुम वगैरे टाकून घेतलेत। कोणी सांगितलंय का तुला? ऑर्डर आहे? नाही ना, मेन ऑर्डर आहे त्याच्यानंतर मग ऑर्डर नाही। मी अर्ज केलेला आहे की माझ्या याच्यामध्ये 5 फूट आतमध्ये सौर सिमेंट टाका, हा रोड बी वाढेल। 2 वर्षाला माझा अर्ज आहे केलं, मा एवढं सहकार्य शेवट मी जगमारी काला बघा अक्षर दगड होतं ना, ते सगळं वाढतात। मी दगडी गोळा करून लावली बघा तुम्ही। शेतकरी आणू द्या म्हणताय, आता सगळे शेतकरी स्वतः आहे, स्वतः सांगतो की माझ्याकडे घ्या म्हणून, रोड चांगला होईल आणि हे सांगतात की शेतकरी आणू द्या रोडच्या साईडचे। विना मोबदला काम करत नाहीये। कॉन्ट्रॅक्टर म्हणतो मला, कॉन्ट्रॅक्टर म्हणतो टेंडर नाही, आता म्हणतो माझ्या वार्षिक टेंडर आहे।
आता म्हणलं टेंडर नाही म्हणलं का नाही. लोकांचं काही ठिकाणी रस्ता मिळत नाही, जागा मिळत नाही म्हणून कामं राहतात. तिथं शेतकरी स्वतः जागा द्यायला तयार आहेत, तरी तुमची कामं विलंब होते. काय नेमका प्रकार आहे? मुळात आहे ना, मुळात तुमचे ठेके एका माणसाला जातात आणि त्याचे सब ठेकेदार तयार होतात. त्याच्यातही तुमच्या पालिकेच्या टक्केवारी आहेत, हे आम्हाला माहिती आहे. पत्रकार म्हणून कोणत्या अधिकाऱ्याला किती टक्के भेटतात हे पण माहिती आहे आम्हाला. तुमच्या इंजिनियर पासून सगळ्या लोकांना हे टक्केवारीत सगळं अडवलंय काम. हे तरी मान्य आहे का तुम्हाला, का तुम्ही टक्केवारी घेत नाही असं म्हणलं? नवीन आलो इथं, मी पाहणी घेत बघतो त्यांचा नवीन नाही. तुम्ही 100 आले मगाशी म्हणले वाढीला 100 वेळा म्हणतात. मुळात हे म्हणलं मी नवीन आलो, किती महिने येऊन तुम्ही झाले येते येऊन 6 महिने येऊन गेले. हे फक्त बघतात, हे मॅनेज होतं साहेब, हे मॅनेज सगळे मॅनेज साहेब पालिकेवरती सगळ्या लोकांचं एक रोष असं आहे की तुम्ही काही बाहुबली लोक हाताशी धरतात, त्यांना ठेके देतात आणि ते सगळे तुमच्या त्या राजकीय नेत्यांपासून, त्या ठेकेदारांपासून तर स्थानिक माजी काय असतील ना प्रतिनिधी, त्यांच्यापर्यंत सगळे पैसे खाता असा लोकांचा आरोप आहे. याच्यात काही तथ्य आहे का? काय सगळं अख्खं गाव तुम्ही टक्के म्हणजे विद्याधाम कॉलनी पासून तर राक्षवाडीपर्यंत हे रस्त्याचं काम कमीत कमी वर्क ऑर्डर 1 वर्षापूर्वी निघाली आहे, अजूनपर्यंत काम झालेलं नाही. आणि ज्यावेळेस आम्ही कॉन्ट्रॅक्टरला विचारतो ते म्हणते आम्हाला साहेबांनी वर्क ऑर्डर दिलेली नाही. आणि दुसरी गोष्ट, एवढे मोठे मोठे खड्डे पडल्यात, शाळेत जाणार जे लहान मुलं आहे त्यांना पायाने चालता येत नाही. आणि शेजारचे समजा यांचं एक अजून एक विषय आहे की शेजारचे शेतकरी आम्हाला वाढून देत नाही. आता इथं खुद्द शेतकरी आहे, तो शेतकरी सांगतोय की माझ्या साईडला की तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं वाढून घ्या. हा तुमच्या हिशोबाप्रमाणे रस्त्याला जेवढी अपेक्षा तेवढे ते म्हणतात की आमच्या साईडने काढून घ्या. हा, आणि एवढा हे विषय आहे की एवढं हे होऊन सुद्धा आहे ना, हे फक्त मलमपट्टी करतात आणि ती पण अशी करतात, खड्डे आज बुजवले तर उद्या परत होऊन सारखे. दुसरी गोष्ट, विद्यावली शाळा आहे, त्याच्या 40 बस आहे. त्या बस जाताना रस्त्याला थोडी साईडने जागा पण नाहीये. आणि एक टाइम जर 35 ते 40 बस गेल्या तर साईडने जे असतात पायी चालणारे त्यांना पायी सुद्धा चालता येत नाही. आगरवाडीमध्ये अशी परिस्थिती झाली आहे, रस्त्याचं काम, मुरीचं काम चालू आहे, तिथं ना रस्ता फक्त 7 ते 8 फूट आहे. जी बस आली ती बस जर एकामागे 40 गाड्या आल्या तर 7 फुटामध्ये फक्त बस बसते. असा विषय होता. लाईव्ह करा राक्षवाडी रस्त्याचं गेले 3 वर्षापासून आपल्या न्यूज चॅनलला माहिती आहे. आम्ही पाठपुरावा करून आता फक्त 2 किलोमीटरचं राक्षवाडी गावठाण ते आगरवाडी शाळा इथपर्यंत काम चांगलं झालेलं आहे. प्रशासनाचं त्याबद्दल आभार. पण तिथून पुढं ते चाकण मार्केट यार्डपर्यंत रस्ता जर पाहिला तर आम्हाला प्रश्न पडतो की आम्ही नगर परिषदेमध्ये आहे का नाही. येत्या शुक्रवारपर्यंत म्हणजे 10 दिवसात जर नगर परिषदेने या रोडचे प्रत्येक खड्डा खड्डा भरल्याशिवाय जर कुठं खड्डा दिसला तर सगळे अधिकारी घेऊन आम्ही या पाण्यात बसणार आहे आणि त्याच दिवशी आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार आहे. हे सगळं मलाही खायचं काम चालू आहे सगळ्यांचं. इथं अधिकारी असतील, इथले कॉन्ट्रॅक्टर असतील. माझं तर पूर्ण मागणी आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीने, जेवढे कुणी नगर परिषदेचे ठेकेदार असतील त्या सगळ्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका, एवढी कळकळीची विनंती आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब असतील त्यांनी या रोडची लवकरात लवकर पाहणी करावी. आता अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही पाहणी केलेली आहे, त्यांच्याकडे उत्तर नाहीये त्यांच्याकडे. ते फार गडबडून गेलेले आहे, त्यांना सांगता येत नाही, कॉन्ट्रॅक्टरला पण सांगता येत नाही की मला कसलं काम भेटलंय कसलं काम नाही भेटलेलं. तरी प्रशासनाला विनंती आहे, हे लवकरात लवकर दर 10 दिवसात हे खड्ड्याचं रस्त्याचं काम नाही झालं तर त्या अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही खड्ड्यात बसून रोडवर जी आता ही दैनीन अवस्था झालेली आहे, या सगळ्या गोष्टीला फक्त ठेकेदार आणि नगर परिषदचे प्रशासकीय अधिकारी हे जबाबदार आहेत. आम्ही वेळोवेळी नगर परिषदेच्या सीओ साहेबांना भेटलो, त्यांना निवेदनं दिली, त्यांना विनंती केली की साहेब रस्त्याची परिस्थिती फार बिकट आहे, तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा. त्यांनी आम्हाला 15 मे पर्यंतची अंतिम तारीख दिली होती. सीओ साहेबांनी स्वतः सांगितलं होतं 15 मे पर्यंत तुमचा रस्ता पूर्ण होईल. पण आज कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी यांची मिलीभगत आहे. भ्रष्टाचार अक्षरशः गेंड्याच्या कातडीचं हे प्रशासन आहे. मनशक्ती केंद्र ते आगरवाडी शाळा तिथपर्यंत रस्ते इतकी दुरावस्था झालेली की बोलतात सोय नाही. लहान मुली पायाने जातात, 500-800 लोक विद्यार्थी चाकण शाळेत जातात. आम्ही स्वतः जातो, आमच्या मुली भगिनी सगळं चाललेलं आहे, पण कॉन्ट्रॅक्टरची भानच नाही राहिलं कुणाला. आणि जे गायकवाड साहेब आले, मी नवीन म्हणतोय, पण सगळं जुनं शेंबळा येऊन पाहून गेलेत. मला माहित नाहीये ना, आता पाहणी करायचं, फक्त शपथनी करायची, दुसरं काही नाहीये. मन फक्त पैसे मिळवायचे ना. ठेकेदार पैसे मिळणार, मुरम टाकला 1,00,000 मुरम टाकला, 50,000 मिळणार त्यांना, 2,00,000 मुरम टाकला 20,000 मिळणार आहे. तेव्हा ठेकेदार पूर्णपणे त्यांचे मॅनेज. साहेबांची गाडी येते राहील बघायला. ठेकेदार आणि इंजिनियर एकत्र असतात रोज बसून काम करायला, म्हणजे काय आलं मिलीभगत झालेली.
दुसरं काहीच नाही ना. जबाबदारी राहणार जे इथून जाणार येणार आणि जे व्यक्ती कुणाचा ऍक्सिडेंट झाला, कुणाचा हात मोडला, कुणाचा पाय मोडला, ही सर्वची जिम्मेदार कॉन्ट्रॅक्टर आणि नगर परिषदेची राहणार. याची नगर परिषदेने आणि कॉन्ट्रॅक्टरने याची सर्वोच्च जबाबदारी घ्यावी. नगर परिषदेचे बांधकाम विभागाचे साहेब आदरणीय गायकवाड साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विद्याधाम कॉलनी ते आगरवाडी आणि राक्षवाडीची जी हद्द आहे त्या दरम्यानचा जो रस्ता आहे तो अतिशय दुर्गम अवस्था झालेली आहे. आपण पाहत आहात इतकी भयानक स्थिती आहे की ह्या रस्त्यावरती जवळपास 4 ते 5 शाळा आहेत. लहान मुलं रोज ये जा करतायत आणि अपघात होण्याचा खूप मोठा संभव आहे. अनेक वेळा अपघातही झालेले आहेत. प्रशासन वारंवार विनंती करून देखील या रस्त्याकडे दुर्लक्ष करतात. आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं प्रशासनाला विनंती आहे की बाबांना हा रस्ता त्वरित लवकरात लवकर दुरुस्त करावा जेणेकरून आपली सर्वांची सोय होईल. परंतु ज्यावेळी आता गायकवाड साहेब आले आणि सर्व आम्ही फिरलो तर त्या गायकवाड साहेबांनाच उत्तर देता नाही आलेली. हे आमचं दुर्दैव आहे किंवा मग प्रशासनाचं ते दुर्दैव असेल की आपण नक्की करतोय काय आणि प्रशासन करतंय काय हाच कुठेतरी ताळमेळ नाहीये. माझी हात जोडून प्रशासनाला विनंती आहे की ताबडतोब आपण कुठल्याही वेगवाहाड न होता की हे रस्त्याचं काम आपण त्वरित चालू करावं ही आपल्याला विनंती. या ठिकाणी मनशक्ती केंद्रापासून आगरकरवाडीपर्यंत रस्त्याची एवढी दुर्दशा झालेली आहे की इथं मनशक्तीपासून पुढे आले तरी आपण नगर परिषद हद्दीमध्ये नाही असं हे या ठिकाणी दिसतंय. या ठिकाणी आता अधिकाऱ्यांना संपूर्ण दाखवलेला आहे रस्ता. त्यांनी 8 दिवसाची मुदत दिलेली. 8 दिवसामध्ये त्यांनी जर नाही केलं काम तर त्यांना रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये आम्ही धरून बसवणार आहे. उद्या आमच्या गुन्हे दाखल झाले तरी चालतील पण रस्त्याचं काम जर झाले नाही तर आम्ही त्यांना गाळामध्ये बसवणार आहे. आम्ही स्वतः बसणार आहे. याची त्यांनी दक्षता घ्यावी. 8 दिवसाच्या रस्त्याचं काम गेली 4 ते 5 वर्षापासून प्रलंबित आहे. काम चालू असताना नुसतं मलमपट्टी करायचा, मुरुम टाकायचा, काम त्याच्यावरती लगेच चालू ठेवायचं. पण भूमिका प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी शेतकरी सुद्धा स्वतः दाडगे म्हणून शेतकरी ते सुद्धा अग्रेसर आहे. शेजारी थोडीशी जेवढी जागा रस्त्यासाठी लागत आणि ते पण द्यायला ती तयार आहे. प्रथमतः शेतकऱ्याचं अभिनंदन केलं पाहिजे नगरपालिकेने की बाबा शेतकरी एवढा मोठा असून तो नगर परिषदेसाठी रस्त्यासाठी अतिक्रमण जरी आलं तरी जागा द्यायला तयार आहे. पण नगरपालिकेला जागा काय येत नाही या रस्त्यासाठी. तो केव्हा यायची? कुठलं अतिक्रमण नाही, कुठं काय नाही. अतिक्रमण जिथं असेल तिथं स्थानिक शेतकऱ्यांचा त्यांना प्रशासनाला विरोध नसून त्यांना सहकार्य करण्याची भूमिका असून सुद्धा प्रशासन काम का करीत नाही याचीच खंत आम्हाला आहे. मनशक्ती ते राक्षोडी रस्ता गेले अनेक वर्ष प्रलंबित होता. त्यासाठी गेले 2 वर्ष आम्ही त्याचा पाठपुरावा करत होतो. कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर देऊन जवळजवळ 1.5 वर्ष झाले. कॉन्ट्रॅक्टरनी खाली 3 सब कॉन्ट्रॅक्टर होते. त्याच्यानंतर जे 2 राक्षोडी ते आगरवाडी काम पूर्णपणे चांगलं झालेलं आहे. आगरवाडी ते मनशक्ती इतके खड्डे पडल्यात. मी कंटिन्यू वेळोवेळी त्यांचा पाठपुरावा करतोय पण प्रशासक म्हणावा असं सहकार्य करीत नाहीये. आज इतकी परिस्थिती बेकार झालेली आहे की संपूर्ण चिखल आहे. शाळेच्या बस येतात सगळ्या. ते आम्ही सगळे ग्रामस्थ 2 दिवसापूर्वी सिवनला भेटलो. आज सुद्धा सकाळी फोन करून त्यांना सांगितलं. त्यांनी नगरपालिकेचे लोक पाठवली आणि आज संपूर्ण रस्ता त्यांना पायी आम्ही चालून दाखवलं काय परिस्थिती इथे. तर त्यांनी सांगितलं की आम्हाला 10 दिवसात तुम्हाला रस्ता पूर्ण करून देतो. जर 10 दिवसात पूर्ण नाही झाला तर जे खड्ड्यात जो काय खड्डा पडलाय, जे काही खड्डे पडले त्यांना आम्ही त्याच खड्ड्यात जे पाणी आहे त्या पाण्याने नगरपालिकेत जाऊन त्यांच्या अंगावरती वाटणार आहे. हा आमचा तीव्र विचार आहे त्यांना. बरं, आता तुम्ही मागची 5 वर्ष प्रत्यक्ष सत्तेत त्याच्यानंतर प्रशासक काळातही तुमचंच राज्य होतं, माझी नगरसेवकांचं. एवढं 10 वर्षात तुमच्या ह्या प्रभागातला आज सगळ्यात महत्वाचा एकच प्रश्न आहे, तो तुम्हाला सोडवता नाही आला. बाकी सगळं करता आलं, तुम्हाला फक्त हाच रस्त्याचा प्रश्न कसं? नाही, असं काही नाहीये. आता हा रस्ता 1 वर्ष आलाय जवळजवळ मंजूर झाला. रस्त्याचं काम 1 वर्ष झालंय जवळजवळ मंजूर झालं. आता 2 किलोमीटरचा रस्ता ओके झालेला आहे. पण आता काही कॉन्ट्रॅक्टर नालायक असल्यामुळं त्यांनी तो जाणून बुजून तसंच हे केलं. बऱ्याच कामांमध्ये असं परिस्थिती आहे, गावात सगळीकडे अशी चर्चा आहे, तुमचंच नाही, सगळ्या प्रभागांमध्ये जे माजी नगरसेवक आहेत ना त्यांच्या प्रभावाखालचेच ठेकेदार तयार झाले आणि त्यांनीच कामं केली आणि त्यांच्या सल्ल्यात कामं झाली. मग हेच काम तुमच्या सल्ल्यात कसं काय नाही झालं? नेमकं काय प्रकार? नाही, याचा आपला काही संबंध नाही. कॉन्ट्रॅक्टरचा नाही असा काय नाही. माझा काय सल्ल्यात नाही झाला. ज्यांनी वर्क टेंडर भरलं त्यांना ते काम मिळालं. मग तो कुणी असू द्या किंवा कुठल्या जवळचा असू द्या, सगळ्यांची तीच परिस्थिती आहे. मला काय करणार तुम्ही याच्यासाठी? आता प्रशासनाने सांगितलं की 8 दिवसात आम्ही संपूर्ण खड्डे बुजून व्यवस्थित करून देऊ. तोंडी आश्वासन दिलंय. खेड तालुक्यात विविध शासकीय कामे करणाऱ्या ठेकेदारांचे अनेक कारनामे समोर येत आहेत.
अशाच एका ठेकेदाराने शिवे ग्रामपंचायतला सादर केलेली कागदपत्रे आणि ई निविदा ही महाराष्ट्र शासनाच्या महाटेंडर.com या संकेतस्थळावर दिसत नसल्याची बाब समोर आली आहे। उलट संबंधित ठेकेदार वेगवेगळ्या दबाव तंत्राचा वापर करून बिले काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे, तसेच ते धमक्या देखील देत आहे। त्यामुळे संबंधिताच्या विरोधात पोलिसांनी तक्रारी दाखल केल्या असल्याचं शिवे ग्रामपंचायतचे माजी सरपंच अक्षय शिवेकर यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना सांगितले। हा नमस्कार, मी अक्षय शिवेकर, शिवे ग्रामपंचायत सरपंच म्हणून काम पाहिले। तर आमच्या गावामध्ये अथर्व कन्स्ट्रक्शनने एक चाकणगड तेवंडीवरच रस्ता एक काम केलेलं होतं। साहेब, ग्रामपंचायत ही कायद्यानुसार चालणारी संस्था आहे। मी कायद्याचा विद्यार्थी आणि सुशिक्षित सरपंच म्हणून ग्रामपंचायतचं काम पाहिलेलं आहे आणि या कामासंदर्भात काम मिळवण्यासाठी खोटेपणा करून शासनाची व ग्रामपंचायतीची दिशाभूल करणारा प्रकार मी उघडकीस आणला म्हणून मनमानीचे आरोप आमच्या ग्रामपंचायतीवरती होत आहेत। तर ठेकेदाराला अनुदान देण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाने योग्य ते मार्गदर्शन करून संबंधितावरती कारवाई करण्याची अपेक्षा आहे आणि ही जी कामाचं निविदा होती ती माझ्या कार्यकाळात झालेली नाही आणि मी सरपंच पदाचा राजीनामा देऊन 1.5 महिना झालेला आहे। त्याच्यामुळं आता तो माझा अधिकार नाही। तर ग्रामसभेत जो निर्णय होईल किंवा वरिष्ठ कार्यालयाकडून जो निर्णय येईल त्या अनुषंगाने सदर ठेकेदाराला त्याचं अनुदान मिळणे अपेक्षित आहे। साहेब, शासनाच्या नियमानुसार 6 लाख रुपयाच्या वरील जी कामं आहेत तर त्याची निविदा करावी लागते आणि जी ही निविदा आम्हाला जी कागदपत्र ग्रामपंचायतीला ठेकेदाराने दिलेली आहेत ती निविदा क्रमांकानुसार ही निविदा शासनाच्या महाटेंडर या वेबसाईटवरती आढळून येत नाही। त्यामुळे अथर्व कन्स्ट्रक्शनला बिल देण्यात आम्हाला कांती काढून आलेली आहे। तर अशा प्रकारचा कारभार त्या ठिकाणी झालेला आहे आणि अशाच प्रकारची कामं तालुक्यातील बरेच ठिकाणी झाली असल्याचे माझ्या निदर्शनास आलेलं आहे। त्याच्यामुळं वरिष्ठांनी याबाबत योग्य ती दखल घेऊन नियमाप्रमाणे कारवाई करावी अशी अपेक्षा आहे। मग मागच्या काही काळात तुमच्या विरोधात सगळीकडे बातम्या आल्या होत्या, मग आता त्या बातम्यांमध्ये काय तथ्य आहे? मग नाही साहेब, काय ग्रामपंचायती कायदा व नियमाला धरून चालणारी संस्था आहे आणि माझ्या कार्यकाळात मी कोणत्याही दबावाला धमकीला न घाबरता काम केलं आहे। तर ती कामाची निविदा माझ्या कार्यकाळात झालीच नाही। दुसरं म्हणजे काम मिळवण्यासाठी ठेकेदारांनीच खोटेपणा केलेला आहे। त्यामुळे जे आरोप होत आहेत ते चुकीचे आहेत, त्याच्याबद्दल अधिक न बोललेलं बरं। आणि ठेकेदारांनी जी आत्महत्येची धमकी दिली आहे त्याबाबत महाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये मी स्वतः 22 जुलै 2024 रोजी पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली। पोलीस प्रशासन त्याबाबत योग्य ती दखल घेईल। 27 सप्टेंबर 2024 माननीय गट विकास अधिकाऱ्यांनी संदर्भीय कामानुसार सुनावणी घेतली होती आणि या सुनावणीमध्ये ठेकेदार अथर्व कन्स्ट्रक्शन यांनी शासनाचे सर्वच नियम अटींचा भंग करून मनमानी करून ग्रामपंचायत दिशाभूल केल्याचा अहवाल दिलेला आहे। तसेच ही निविदा प्रक्रियेची पाहणी केली असता सदरील काम ऑनलाईन टेंडरला दिसून येत नसल्याची व कामात अनियमितता झाल्याचे अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे आणि सदरील प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेमगीरवाडीत केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। उत्कृष्ट शाळा अध्यक्ष चषक पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद शाळा टेमगीरवाडी या ठिकाणी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये काळूस केंद्रातील सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला होता। या शिक्षण परिषदेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेमगीरवाडीच्या शाळा प्रमुख छाया शिंदे आणि उपशिक्षक रामकृष्ण वाटेकर यांनी उपस्थित शिक्षकांना शाळेत सुरू असणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली। गटशिक्षण अधिकारी अमोल चंगले, शिक्षण विस्तार अधिकारी वामन सूर्यवंशी व केंद्र प्रमुख रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला। धन्यवाद। आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज। भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात।